नर्मदे हर. मी आता नाखल शूलपाणी जंगलामध्ये आहे इकडे. आणि आजचा प्रसंग कालही तसंच झालं आणि आजही. काल एका मंदिरामध्ये दुपारची वेळ झालेली होती. भोजनाचा काही विषय सकाळपासून झालेला नव्हता आणि एका मंदिरामध्ये सहज आता माझ्यासोबत एक राजस्थानचे साधू आहेत. ते आणि मी दोघंही त्या मंदिरामध्ये, त्यांच्याकडे थोडासा चिवडा वगैरे होता. म्हणजे महाराज जी खाएंगे हम या बैठ के मंदिर में. त्या मंदिरामध्ये आम्ही गेलोत आणि तिथं गेल्यानंतर बसलोत. आम्ही आसन टाकलं तिथे झाडाखाली आणि त्या मंदिराच्या मागच्या बाजूला ते मंदिरवाले, मंदिराचे मालक राहत होते. ते आले, पाहिलं त्यांनी आणि म्हणले की महाराज जी खाना नहीं खाया आपने? नहीं खाया हमने. खाना तयार है, खाएंगे? आणि त्यांनी आमची जेवण्याची व्यवस्था केली. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं, मला तर असं वाटत होतं की आज कालचं जेवण होणारच नाही. कारण शूलपाणीच्या जंगलामध्ये दुर्मिळ सगळं हे ठिकाण. आणि तिथून मग आम्ही जेवण वगैरे केलं, तिथं थांबलोत आणि संध्याकाळी रात्री आम्ही पुढे आलोत. एका ठिकाणी सरपंचाच्या घरी आम्ही मुक्काम केला आणि तिथून निघालोत नाखलला. आता आलोत. आताही तीच व्यवस्था. तसंच वाटलं की आताही आजही खाणं, जेवण वगैरे मिळेल का नाही याची शाश्वती नव्हती. एका दुकानातून थोडंसं भेळचं थोडंसं घेतलं आम्ही. म्हटलं आता काही पर्याय नाही आहे, शूलपाणीच्या जंगलामध्ये कुठेही आपल्याला काही मिळणार नाही आहे. आणि निघालोत आम्ही आणि एका झाडाखाली, इथे या झाडाखाली बसलो. तिथे येऊन हे माझ्यासोबत आहेत राजस्थानचे एक माझे साधू आहेत आणि त्यांना मी दादू म्हणतो. ते माझ्यासोबत आहेत आणि इथे बसलोत आणि या मैयानी तिकडून आवाज दिला. मैयानी, हे मैया आहेत, या मैयानी आवाज दिला, महाराज जी खाना खाओगे? आणि आम्ही चक्क झालोत, म्हणजे आश्चर्यचकित झालोत की हे कसं काय शक्य. म्हणजे आम्ही, म्हणजे काय मैयाची कृपा काय म्हणायची, नर्मदा मैयाची, की आपल्या बाळांना कधीही उपाशी राहू देत नाही. आणि मैयानी घरामध्ये आम्हाला दोघांनाही नेलं आणि मक्याची रोटी आणि दूध आणि भाजी वगैरे सगळं व्यवस्थित आम्हाला जेवण्याचं त्यांनी ताटं वाढले. सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्याचं हे धक्का बसला आम्हाला की त्यांचं स्वतःचं बनवलेलं त्यांनी आम्हाला वाढलं. म्हणजे काय म्हणायचं, हे फक्त भारतात आणि आपल्या या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतातच घडू शकतं. इतरत्र कुठेही हे घडणार नाही. त्यांनी स्वतःचं बनवलेलं 12-12:30 वाजता साधू आपल्या घराच्या समोर बसलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःचं बनवलेलं आम्हाला वाढलं. असं आपला स्वतःचा घास कोणीही कोणाला देत नाही. पण मैयाची आज्ञा त्यांना झालेली असावी. हे दोन्ही लेकरं बाहेर बसलेले आहेत आणि सकाळपासून त्यांच्या पोटात काही नाही आहे, तर यांना द्या असं म्हटल्यानंतर त्यांनी ते आम्हाला हे केलं. दोघांचंही जेवण झालं आणि आम्ही आता इथे नाखलमध्ये आहोत. इथून निघालोत. खूप म्हणजे क्षणोक्षणी मैयाची एका घासाला, प्रत्येक घासाला मैयाची आठवण येत होती. मैयाविषयी खूप भाव उफाळून वर येत होता की काय, किती लक्ष असतं प्रत्येक लेकराकडे, परिक्रमेमधल्या प्रत्येक लेकराकडे किती लक्ष देत असेल ती मैया. त्याचं हे मोठा अनुभव आहे. असे अनुभव तर जागोजागी क्षणोक्षणी परिक्रमेमध्ये येत असतात. आणि तो एक आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग या ठिकाणी घडला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.